तर बघा मित्रांनो, आपण आताच द फन दे हॅड ह्या चॅप्टर अभ्यासलेला आहे आणि आपण आता त्यावरची प्रश्न उत्तरे बघून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न कोणता विचारलेला आहे बघा. यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. याचा अर्थ काय होतो, तर योग्य चिन्हांचा वापर करून जी दिलेली वाक्य दिलेली आहेत खाली त्यामध्ये योग्य चिन्हांचा वापर करा आणि वाक्य काय करा, पूर्ण करा. आता पहिला वाक्य कोणता दिलेला आहे बघा. व्हेअर डिड यू फाइंड इट. वाक्याची सुरुवातच WH शब्दाने झालेला आहे, म्हणजेच हा क्वेश्चन इथे विचारलेला आहे आणि म्हणून इथे आपल्याला कोणता मार्क यूज करावा लागेल, तर इथे आपल्याला प्रश्नचिन्हाचा वापर करावा लागेल आणि आपला उत्तर काय तयार होईल बघा. व्हेअर डिड यू फाइंड इट, म्हणजे याचा अर्थ काय होईल, तुम्हाला हे कुठं सापडलं आणि इथे प्रश्न केलेला गेलेला आहे म्हणून ते प्रश्नचिन्हाचा वापर केलेला आहे. नंतरचं वाक्य बघा. व्हॉट्स इट अबाउट. हे कशाबद्दल आहे, इथे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि इथे सुद्धा मग प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून आपल्याला कोणत्या मार्कचा वापर करावा लागेल, प्रश्नचिन्हाचा वापर करावा लागेल आणि आपलं आन्सर काय होईल, व्हॉट्स इट अबाउट. नंतरचं वाक्य बघून घेऊया आपण. दे हॅड अ टीचर. त्यांना शिक्षक होते. इथे काही क्वेश्चन विचारलेला नाही, एक साधा वाक्य आहे आणि इथे हा वाक्य संपत आहे आणि वाक्य संपला म्हणून आपल्याला इथे काय वापरावा लागेल, साधा फुलस्टॉप वापरावा लागेल. इथे क्वेश्चन विचारलेला आहे का, नाही. हे एक साधं वाक्य आहे आणि हे वाक्य इथे संपत आहे म्हणून आपण इथे काय फुलस्टॉप वापरलेला आहोत आणि म्हणून आन्सर काय होईल, दे हॅड अ टीचर फुलस्टॉप. त्यानंतरचं वाक्य बघून घेऊया. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एक मनुष्य कसा काय शिक्षक असू शकतो आणि इथे सुद्धा प्रश्न विचारले गेलेला आहे आणि प्रश्न विचारला जातो तिथे प्रश्नचिन्हाचा वापर केलेला जातो आणि म्हणूनच आपलं आन्सर होणार आहे हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर आणि प्रश्नचिन्ह वापरून आपल्याला हा वाक्य परिपूर्ण करायचा आहे आणि आपण तो केलेला आहे. त्यानंतरचं वाक्य बघा. सुअर इफ दे वेअर द सेम एज. इथे काही क्वेश्चन विचारलेला आहे का, नाही. इथे एक साधं वाक्य आहे आणि हा वाक्य इथे संपत आहे आणि म्हणूनच इथं काय होणार, सुअर इफ दे वेअर द सेम एज. इथे फुल स्टॉप वापरून आपण हा वाक्य कंप्लीट केलेला आहे आणि याचा अर्थ काय होतो, सुअर इफ दे वेअर द सेम एज. होय, नक्कीच जर ते सारख्या वयाचे असतील. यानंतर आपल्याला पुढच्या क्वेश्चन कडे वळायचं आहे. आता आपण पाहूया दुसरा क्वेश्चन जो काय विचारलेला आहे बघा. इथे बघा. द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव अन अनयुजुअल मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. राईट व्हॉट दिस सेंटेन्सेस वुड मीन टुडे अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. म्हणजे काय, खाली काही वाक्य दिलेली आहेत त्याचा आजच्या काळामध्ये काय अर्थ लागतो आणि त्या काळामध्ये काय अर्थ लागतो. त्या काळामध्ये म्हणजे कुठल्या काळामध्ये, तर हा जो चॅप्टर लिहिलेला गेलेला आहे आजपासून सुमारे 100 वर्षानंतरच्या काळामध्ये हा चॅप्टर लिहिला गेलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये त्याचा अर्थ काय लागतो आणि आजच्या काळानुसार त्याचा काय अर्थ होतो हे आता आपल्याला आन्सर मध्ये लिहायचं आहे. आता कोणते कोणते वाक्य लिहिलेले आहेत म्हणजे विचारले गेलेले आहेत ते आता आपण बघून घेऊया आणि त्यानुसार त्यांचा आपण काय काढूया, अर्थ काढूया. तर बघा, पहिला वाक्य काय दिलेला आहे. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. म्हणजे तिची अशी इच्छा होती की तिचा जो शिक्षक होता तो तिच्यापासून दूर करण्यात यावा असा याचा अर्थ होतो. आता आजच्या काळानुसार काय अर्थ होईल बरं बघा. आजच्या काळानुसार काय अर्थ होईल. शी हॅड बीन होपिंग दे वुड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम हिज जॉब फॉर एव्हर. म्हणजे तिची अशी इच्छा होती की तिचा जो शिक्षक होता त्याला परमनंटली त्याच्या जॉब वरून त्याला काढून टाकण्यात यावा अशी तिची इच्छा होती. कोणाला, आता ही कोणत्या शिक्षकाबद्दल बोलत असेल तर हा चॅप्टर आहे आजपासून 100 वर्षानंतरचा, जेव्हा की तिथे एक मनुष्य शिक्षक नसून तिथे एक मेकॅनिकल टीचर, इट मीन्स रोबोट शिक्षक होता आणि तिची अशी इच्छा होती की तो मेकॅनिकल टीचर होता तो त्या काळानुसार काढून टाकण्यात यावा अशी
तशी अशी तिची इच्छा होती. तिची म्हणजे कोणाची? मार्जीची. परंतु आजच्या काळानुसार याचा अर्थ काय होईल की तिच्या शिक्षकाला त्यांनी म्हणजे कामावरून काढून टाकावा असा तिची इच्छा होती, असं आजच्या काळानुसार याचा अर्थ होतो. आणि मिनिंग इन द कंटेक्स्ट ऑफ द स्टोरी याचा अर्थ काय होईल? शी हॅड बीन होपिंग दे वुड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. म्हणजे जो मेकॅनिकल टीचर होता त्याची स्क्रीन परमनंटली काढून टाकण्यात यावी अशी मार्जीची इच्छा होती, असं त्या काळानुसार काय होतं याचा अर्थ होतो. नंतरचे वाक्य बघा. दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. त्यांनी टॉमीच्या टीचरला एका महिन्यासाठी त्याच्यापासून काय केलेलं आहे? दूर केलेलं आहे. तर आजच्या काळानुसार काय अर्थ होईल बरं? तर बघा, मिनिंग टुडे दे हॅड सस्पेंडेड टॉमी टीचर फॉर नियरली 1 मंथ. म्हणजे आजच्या काळानुसार काय अर्थ होईल की त्यांनी एका महिन्यासाठी त्याच्या टीचरला काय जॉबवरून काढून टाकलं किंवा सस्पेंड करण्यात आलं. सस्पेंड म्हणजे काय? निलंबित केलं, कामावरून काढलं. आणि कंटेस्ट ऑफ द स्टोरी, मिनिंग इन द कंटेस्ट ऑफ द स्टोरी म्हणजे स्टोरीनुसार त्याचा अर्थ काय लागायला हवा? दे हॅड स्टॉप स्क्रीनिंग टॉमीज टीचर फॉर अ नियरली मंथ. तेव्हा मेकॅनिकल टीचर होते जे स्क्रीनवर शिकवलं जायचं, म्हणून इथे त्याचा असा अर्थ होतो की मेकॅनिकल टीचरची जी स्क्रीन होती, शिकवणं होतं, ते 1 महिन्यासाठी टॉमी पासून काय केलेलं होतं? बंद केलेलं होतं, असा याचा अर्थ होतो. नंतरचं वाक्य बघा. इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. म्हणजे काय होतं? तो काही एक नियमित शिक्षक नव्हता, तो एक मनुष्य होता. आणि आजच्या काळानुसार त्याचा अर्थ काय लागेल बरं? तर आजच्या काळानुसार त्याचा अर्थ काय आहे बघूया. इट वॉजंट द टीचर हु रेग्युलरली डिड द टीचिंग वर्क इन द स्कूल. इट वॉज सम पर्सन हॅड सम अदर प्रोफेशन बट ही टॉट द स्टुडंट्स. म्हणजे काय होता? तो एक नियमित शिक्षक नव्हता, नियमित शिकवण्याचं काम करणारा शिक्षक नव्हता. तो एक असा मनुष्य होता की ज्याचा प्रोफेशन अलग आहे, परंतु एक दिवस त्याने विद्यार्थ्यांना शिकवलं. आणि मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी म्हणजेच त्या चॅप्टर मधला अर्थ काय किंवा त्या स्टोरी मधला अर्थ काय होईल? इट वॉज नॉट रेग्युलर मेकॅनिकल टीचर, इट वॉज अ ह्युमन टीचर. म्हणजे काय होईल? तो एक मेकॅनिकल टीचर नव्हता, तो एक मनुष्य होता. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन डी काय विचारलेला आहे? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. म्हणजे काय? एक मनुष्य कसा काय शिक्षक असू शकतो? आणि आजच्या काळानुसार त्याचा अर्थ काय होईल बघा. दिस क्वेश्चन इज मीनिंगलेस इन दिस डेज बिकॉज टीचिंग वर्क इज ऑलवेज डन बाय सम पर्सन. म्हणजे आजच्या काळामध्ये हा क्वेश्चन काय आहे? मीनिंगलेस आहे. का बरं अर्थहीन आहे? तर आजच्या काळामध्ये जे काही शिकवण्याचं काम होत आहे ते सर्व कोण करत आहे? तर एक ह्युमन बिईंग्स करतात किंवा एक मनुष्य शिकवण्याचं काम करतात. म्हणून मेकॅनिकल टीचरची जी काही संकल्पना आहे ही आजच्या काळामध्ये काय आहे? मीनिंगलेस आहे. आणि स्टोरीनुसार त्याचा अर्थ काय लागेल बरं? दे हॅड द मेकॅनिकल टीचर अँड दे डिडंट एक्सपेक्ट अ मॅन इन प्लेस ऑफ द मेकॅनिकल टीचर. त्यांना शिकवणारा कोणी ह्युमन बिईंग्स होता का? तर नाही. त्यांना शिकवणारा कोण होता? एक मेकॅनिकल टीचर होता. आणि म्हणूनच त्यांना एक मनुष्याने शिकवावं ही जी संकल्पना आहे ही त्यांच्या कल्पनेपलीकडची होती किंवा त्यांना त्या गोष्टीला पटत नव्हतं त्यांच्या बुद्धीला. आणि म्हणूनच ते म्हणतात की हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन ई. अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड टू फीड द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस. म्हणजे काय? जर विद्यार्थ्याला शिकवायचं असेल तर प्रत्येक शिक्षकाला त्या मुलाच्या बुद्धीनुसार ऍडजस्ट व्हायला लागेल. आणि त्याचा अर्थ काय होईल आजच्या काळानुसार बघा. मिनिंग टुडे द टीचर हॅज टू डील विथ द स्टुडंट्स अकॉर्डिंग ऑफ द नीड ऑफ द होल क्लास अँड यूज अ सुटेबल मेथड ऑफ टीचिंग. म्हणजे काय होईल? एका शिक्षकाने त्याच्या क्लासच्या काही गरजा आहेत, त्यांना कोणते कोणते अडचणी आहेत ह्या समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच योग्य पद्धतीचा वापर करून
टीचिंग मेथड्सचा वापर करून त्यांना शिकवायला पाहिजे, असं याचा काय होतो, आजच्या काळानुसार अर्थ होतो. आणि मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी म्हणजे स्टोरीनुसार त्याचा काय अर्थ लागेल ते बघूया. द मेकॅनिकल टीचर हॅज टू बी रिपेअर्ड अँड मेड सुटेबल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स आर द सब्जेक्ट टॉट. म्हणजे काय, मेकॅनिकल टीचर त्या काळात कोणते शिक्षक होते, तर ऑब्विसली अ रोबोट. मग रोबोटनी त्याला आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक नवीन नवीन रोबोट असायचा. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला शिकवण्यासाठी प्रत्येकाच्या घरी एक मेकॅनिकल टीचर होता. म्हणून प्रत्येकाची बुद्धीची क्षमता काय, त्याच्या डिमांड काय, यानुसार त्या मेकॅनिकल टीचरला रिपेअर केलं जात होतं आणि त्यानुसारच त्याला ऍडजस्ट करून तो शिकवण्याचं काम करत होता. त्यानंतरचा दुसरा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 3 इथं काय म्हटलेलं आहे, राईट वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे काय, इथे 3 आकृत्या दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आकृत्या दिलेल्या आहेत बघा, फॅमिली, स्कूल अँड बुक, ह्या 3 आकृत्या दिलेल्या आहेत. आणि ह्या शब्दाला कोणते अजून नवीन रिलेट करतील वर्ड्स हे आपल्याला इथे लिहून काढायचे आहेत. म्हणजे याच्याशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला फाइंड करायचे आहेत आणि नंतर ते लिहून काढायचे आहेत. बघा, पहिल्यावर आपण आता काम करूया. पहिलं दिलेलं आहे बुक. बुकशी रिलेटेड काय येणार, तर बुक रीडिंग करायला आपल्याला स्टुडंट पाहिजे आणि आपल्याला प्रत्येकी 10-10 शब्द लिहायचे आहेत. तर आपण इथे लिहूया बुक. बुक स्कूलमध्ये पण वाचल्या जातात म्हणून इथे स्कूल येईल. बुकशी रिलेटेड अजून कोण येतील, बुक झालं, स्टुडंट झालं, स्कूल झालं, लायब्ररी. त्याच्यानंतर बुक स्टॉल, त्याच्यानंतर येईल स्कूल बॅग. आपण स्कूल बॅग मध्ये पण बुक्स ठेवतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय येतील, बुक रीडिंग करणारे रीडर्स. तर अशा प्रकारे आपल्याला 10 वर्ड्स लिहायचे आहेत. मी 5 ते 7 वर्ड्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तुम्ही आपल्या इमेजिनचा वापर करा आणि अजून या शब्दांमध्ये ऍड करा आणि इथे काय लिहा, वर्ड्स लिहा. त्यानंतर आहे स्कूल. स्कूल म्हणजे काय, शाळा. आता शाळेशी रिलेटेड वर्ड कोणते आहेत ते बघून घेऊया. शाळा म्हटलं की आपल्याला आठवतील टीचर. शाळा म्हटली की स्टुडंट. त्यानंतर येईल प्लेग्राऊंड. त्यानंतर येईल प्रिन्सिपल. याच्यानंतर येईल स्कूल म्हटलं की लायब्ररी येईल. आपण लायब्ररी लिहूया. त्यानंतर लिहू आपण बुक्स. अशा प्रकारे स्कूलशी रिलेटेड सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, 10 वर्ड्स लिहायचे आहेत. तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करा तुम्ही आणि वेगवेगळे वर्ड्स इथे काय करा, ऍड करा. त्यानंतर आहे फॅमिली. फॅमिली म्हटलं की आपल्याला कोण आठवतात, आपले सर्वात आधी आई बाबा. तर आपण इथे लिहून घेऊया मदर. त्यानंतर फादर, आपले पॅरेंट्स. आपले फॅमिली म्हटलं की आपले रिलेटिव्ह. फॅमिली हा एक आपला अभिमान असतो म्हणून आपण इथे प्राइड सुद्धा लिहू शकतो. तसेच सिस्टर, ब्रदर, नेफ्यू, भाचा भाची पण लिहू शकतो. अशा प्रकारे इथे सुद्धा आपल्याला 10 वर्ड्स लिहायचे आहेत आणि ही आकृती काय करायची आहे,
कंप्लीट करायची आहे. तर हे झाले आपला क्वेश्चन थर्ड, जे आकृतीशी रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहायचे होते. त्यानंतर चौथा क्वेश्चन बघूया. रिराईट द फॉलोइंग युजिंग कम्प्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. म्हणजे इथे काही जे वाक्य लिहिलेले आहेत तिथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरलेला आहे. आता हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय होतो, तर दोन शब्दांना जोडून एक शब्द तयार केलेला जातो. जसं की आय एम पासून काय तयार होतो, आय एम तयार होतो. जसं त्याच प्रकारे इथे सुद्धा दिलेला आहे यू आर. काय लिहिलेलं आहे, तर यू आर आहे, तर याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे यू अपॉस्ट्रॉफी आर. तर अशा प्रकारे जो हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे त्याला आपल्याला चेंज करायचं आहे, त्याला एक्सपांड फॉर्म मध्ये लिहायचं आहे आणि तेच ह्या क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे विचारलेलं आहे, जे की आपल्याला इथे सोडवून घ्यायचं आहे. तर पहिला क्वेश्चन कोणता विचारलेला आहे बघा, व्हेन युअर थ्रू, आणि याला आपण एक्सपांड करायचं आहे युअर ला, तर काय होईल व्हेन यू आर थ्रू. समजलं? अशा प्रकारे हे करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन बी आहे, कोणता आहे बघा, अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. काय आहे, अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आता इथे काय आहे, इट्स. इट्स हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आहे आणि आता याला आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. तर कसं होईल बघा, अँड इट्सचं होईल इट इज आणि हा ऍज इट इज जशाच तसं गुड फॉर प्लेंटी मोर. आणि याचा अर्थ काय होईल बरं, की यामध्ये बरंच काही अधिक चांगलं मावू शकतं असं याचा अर्थ होतो. आणि नंबर सी, इथं काय विचारलेलं आहे, आय वुडंट थ्रो इट अवे. म्हणजे मी याला फेकून देणार नाही. इथं वुडंटला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आहे, याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे आणि याचं काय होईल फॉर्म नंतर, आय वुड नॉट. म्हणजे वुडंटचा काय होईल, वुड नॉट थ्रो इट अवे. अशा प्रकारे हा तयार होईल. नंतर काय आहे क्वेश्चन डी, शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. म्हणजे तिने खूप टेलिबुक्स बघितलेल्या नाही आहेत आणि म्हणूनच याला हॅडंट जो आहे हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आहे, याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. तर काय होईल, शी हॅड नॉट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. तर अशा प्रकारे हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा एक्सपांडेड फॉर्म मध्ये आपण विस्तार केलेला आहे, जे आता आपण काय केलेलं आहे ते सोडवून घेतलेले आहेत. नंतर क्वेश्चन ई बघा, इथं काय दिलेलं आहे, व्हॉट्स इट अबाउट. म्हणजे काय होते, हे कशाविषयी आहे आणि याला आपण आता एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहूया. तर काय होईल, व्हॉट इज इट अबाउट. नंतर काय आहे, एफ काय विचारलेलं आहे, आय हॅव स्लॉड इट अप. आय हॅवचं आपल्याला एक्सपांड करायचं आहे आणि काय होईल बघा, आय हॅव स्लॉड इट अप. त्यानंतर आहे क्वेश्चन जी मध्ये काय लिहिलेलं आहे, आय डोंट नो. म्हणजे काय होते, मला माहित नाही. आणि याला एक्सपांड केलेलं असल्यास किंवा केल्यास आपल्याला काय मिळेल, आय डू नॉट नो. नंतर आहे एच मध्ये काय दिलेलं आहे, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. ते काही नियमित शिकवणारे शिक्षक नव्हते. तर वॉजंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आहे, याला आपण आता एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहूया. तर काय होईल, इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर. तर हे झाले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे रूपांतर कशामध्ये, एक्सपांडेड फॉर्म मध्ये. आता आपल्याला पुढच्या क्वेश्चन कडे वळायचं आहे. पुढल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, आधी वाचून घेऊया. क्वेश्चन 5, अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. म्हणजे काय दिलेलं आहे, अंडरलाईन करायचे. कशाला, व्हर्बला. सर्वात आधी काय करायचंय, आपल्याला वाक्यामधला व्हर्ब शोधायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि ब्रॅकेट मध्ये जो योग्य उत्तर आहे त्याचा, म्हणजे आता आपण काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे व्हर्बला. आता व्हर्बला आपण अंडरलाईन केलं
तर आपल्याला कळेल की तो कोणत्या टेन्स मध्ये आहे, तो पास्ट टेन्स मध्ये आहे, फ्युचर मध्ये आहे की प्रेझेंट मध्ये आहे, आणि त्यानुसार मग ब्रॅकेट मध्ये जे दिलेलं आहे त्या ब्रॅकेट मधला योग्य उत्तर आपल्याला काय करावं लागेल, शोधावं लागेल. चला बरं शोधूया काय दिलेलं आहे. मार्जी इवन रोट अबाउट इट, मार्जीने त्याविषयी लिहिले देखील, असा याचा अर्थ होतो. आता काय करूया आपण, इथला वर्ब कोणता आहे, मार्जी इवन रोट अबाउट इट. रोट हा वर्ब झाला ज्याला मी अंडरलाईन केलंय. आता रोट हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, कशामध्ये आहे, तर हा आहे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे का, फ्युचर मध्ये आहे का की पास्ट टेन्स मध्ये आहे का, हे काय करावं लागेल, आधी आपल्याला शोधावं लागेल. आणि रोट हा पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये जे दिलेलं आहे की पास्ट टेन्स, इथे मी पास्ट टेन्सला काय करणार आहे, अंडरलाईन करणार आहे. आणि हे आपलं काय असणार आहे, हे आपलं आन्सर असणार आहे. अगदी दुसरा सुद्धा तशाच प्रकारे सोडवून घेऊया, दुसरा वाचून घेऊया. टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. टॉमीला आज नवीन एक पुस्तक सापडली. आधी आपल्याला काय करावं लागेल बरं, वर्ब शोधावं लागेल आणि त्याला अंडरलाईन करावं लागेल. चला शोधूया. टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. इथे फाउंड हा काय झाला, वर्ब झाला. फाउंड हा काय झाला, वर्ब झाला. आता फाउंड कोणत्या फॉर्म मध्ये आहे, कोणत्या टेन्स मध्ये आहे, आता आपण शोधूया. फाउंड म्हटलं की फाइंडचं पास्ट टेन्स काय होतं, फाउंड, आणि म्हणून हा पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून मी अंडरलाईन कशाला करणार, इथे ब्रॅकेट मधलं पास्ट टेन्सला करणार. म्हणजे हा जो वाक्य आहे कोणत्या टेन्स मध्ये आहे, तर हा वाक्य आहे पास्ट टेन्स मध्ये. त्यानंतर तिसरा सुद्धा बघून घेऊया. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. हे एकदम साधं वाक्य आहे. इथं काय म्हटलेलं आहे की माझे बाबा सुद्धा माझ्या टीचर एवढेच जाणतात किंवा माझ्या बाबांना सुद्धा माझ्या शिक्षकांना एवढीच माहिती आहे. आता एक साधं वाक्य आहे. आता नोज, नोज हे कशामध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. इथे कोणत्याच या वर्बला कुठल्याच टेन्स मध्ये, म्हणजे कुठल्या टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, आणि म्हणून आपलं आन्सर काय होणार आहे, प्रेझेंट टेन्स. हे पास्ट टेन्स मध्ये आहे का, तर नाही. तर हे कोणत्या टेन्स मध्ये आहे, हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणून आपलं आन्सर काय होणार आहे इथे, नोज नुसार, म्हणजे वर्ब नुसार आपल्याला त्याचा काळ ओळखायचा आहे. वर्ब डिसाइड करते की त्याचा काळ कोणता आहे आणि त्यानुसार आपण त्याचा काळ काय करतो, डिसाइड करतो. आणि मला नोज हा प्रेझेंट टेन्स मध्ये दिसत आहे म्हणून याचा आन्सर काय होईल, प्रेझेंट टेन्स. त्यानंतर दुसरा भाग बघूया. बी, इथे काय दिलेला आहे, इथे सिंगुलर आणि प्लुरल आहे, म्हणजे एकवचनी आणि अनेक वचनी हा भाग आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे एकवचनी आहे की अनेक वचनी. आता इथे सुद्धा आपण सर्वात आधी काय करूया, क्वेश्चन वाचून घेऊया आणि नंतर आपल्याला त्याचा आन्सर शोधण्यास काय होईल, मदत होईल. तर बघा, मार्जी वॉज स्कॉर्नफुल, मार्जी वॉज स्कॉर्नफुल, आणि हा सिंगुलर आहे की प्लुरल आहे, मार्जी बद्दल लिहिलेला आहे. मार्जी ही एकच आहे म्हणून इथं काय होणार, सिंगुलर. काय होणार, सिंगुलर, कारण मार्जी ही एकटी असल्यामुळे तो एकवचनी झाला आणि एकवचनीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, सिंगुलर म्हणतात. नंतरचं आहे बघा, दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ही जुन्या पद्धतीची शाळा आहे. काय आहे इथं, ही जुन्या पद्धतीची शाळा आहे. आता ही शाळेबद्दल जी बोललेलं जात आहे ती अनेक शाळांबद्दल बोललेलं जात आहे का तिथे, तर नाही. तर दिस वापरलेला आहे आणि दिस हे कशाला डिनोट करतं, हे एकाला डिनोट करतं. म्हणजे इथे सुद्धा काय येईल आपल्याला, सिंगुलर हाच आपला आन्सर येणार आहे. आणि नंतरचा बघा, अँड द टीचर्स वेअर पीपल, आणि टीचर्स वेअर पीपल म्हणजे माणसं काय होते तिथं, शिक्षक होते, असं त्याचा अर्थ आहे. आणि टीचर्स आपल्याला कोणाबद्दल बोललेलं आहे इथं, टीचर्स. टीचर असतं एक वचन असता, आपल्याला तिथे येस लावलेला आहे म्हणजे ते अनेक वचन, अनेक शिक्षकांमध्ये बद्दल बोललेलं जात आहे तिथं. म्हणून टीचर्स हे काय झाले, प्लुरल झाले, अनेक वचनी झाले, आणि म्हणून आपला आन्सर इथे काय येणार आहे, प्लुरल. नंतरचे क्वेश्चन बघा. Thus we see that verb form show tense, number, etc. Here the verb form changes according to the subject. A verb
form which is decided by and changes according to the subject of the sentences is known as finite verb. म्हणजे काय, जर क्रियापदाचे रूप हे जर सब्जेक्ट नुसार, टेन्स नुसार आणि नंबर्स नुसार बदलत असेल तर त्या व्हर्बला कोणता वर्ब म्हणतात, फायनाईट वर्ब असे म्हणतात. म्हणजे जर मी लिहिलं आय एम अ गर्ल, मी एक मुलगी आहे, म्हणजे आय हा काय झाला, सब्जेक्ट. सब्जेक्ट नुसार आय लिहिलं तर इथे वर्ब काय आला, एम आला. परंतु मी आयच्या जागी शी लिहिलं किंवा ही लिहिलं तर ही और शी लिहिलं तर मी जर सब्जेक्ट चेंज केला तर माझा वर्ब सुद्धा चेंज होणार. इथे काय येणार, सॉरी ही नाही येणार, इथे शी इज गर्ल. आपल्याला गर्ल विषयी लिहायचा आहे की नाही, मग आपण शीच लिहूया. तर शी इज गर्ल. आता मी शी लिहिला, वर्ब सुद्धा चेंज केला, म्हणजे वर्ब सुद्धा चेंज झाला. म्हणजेच काय, माझा सब्जेक्ट बदलला तर माझा वर्ब सुद्धा बदलतो. जर माझी काउंटिंग बदलली, मी एका व्यक्तीविषयी बोलत आहे तर तिथे सिंग्युलर येणार. आणि जर मी अनेक व्यक्तींविषयी बोलत आहे तर माझा तिथे सुद्धा काय होणार, प्लुरल फॉर्म मध्ये झाला आणि तिथे सुद्धा माझा वर्ब बदलणार. तसेच माझा टेन्स जर बदलला तर माझा टेन्स नुसार काय बदलणार, वर्ब, तिथेही माझा वर्ब बदलणार. आणि म्हणूनच जर क्रियापदाचे रूप जर कशामध्ये बदलत असेल, टेन्स नुसार, नंबर्स नुसार किंवा सब्जेक्ट नुसार जर बदलत असेल तर त्या वर्बला काय म्हणतात, फायनाईट वर्ब असे म्हणतात. त्याला कोणता वर्ब असे म्हणतात, तर त्याला फायनाईट वर्ब असे म्हणतात. आता एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे ते आधी बघून घेऊया. एक्झाम्पल काय दिलेला आहे बघा. एक्झाम्पल काय दिलेला आहे, यू आर व्हेरी काइंड, म्हणजे तू खूप प्रेमळ आहेस असा याचा अर्थ होतो. आणि नंतर काय दिलेलं आहे, इफ द सब्जेक्ट यू इज चेंज टू शी, म्हणजे हा जो यू शब्द आहे, यू जो हा सब्जेक्ट आहे तो कशाने चेंज करायचा, केलं आपण शीने केलं. द सेंटेन्स विल बी शी इज व्हेरी काइंड. मग आपला काय बघा, यू दिलेला आहे, सब्जेक्ट यू आहे तर आपला वर्ब असणार आहे आर, आणि आपण यू ला शीने चेंज केलं तर शी जर आपण सब्जेक्ट ठेवला तर आपला वर्ब असणार आहे इज. म्हणजे सब्जेक्ट नुसार आपला वर्ब सुद्धा काय झाला, चेंज झाला. म्हणजे शी इज व्हेरी काइंडचा अर्थ काय होईल, ती खूप प्रेमळ आहे. तर अशाच प्रकारे खाली काही दिलेले आहेत वाक्य, त्याला सुद्धा आपण चेंज करून बघूया आणि त्यांचे आन्सर सुद्धा सोडवून घेऊया. बघा काय दिलेलं आहे, आय डोंट नो. इथं काय करायचं आहे आपल्याला, चेंज आय टू शी. काय दिलेलं आहे इथे, आय टू शी, म्हणजे आपला जो आय डोंट नो मधला आय आहे तो कशाने चेंज करायचा आहे आपल्याला, शी. आता बघा आय डोंट नो, आपण आय ला कशाने रिप्लेस केला, शीने केला. म्हणून आपला डू ला वर्ब आपला काय होता इथे, डू होता. तर शी नंतर काय येईल, कोणता वर्ब लागला इथे, डज. आणि इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये होता म्हणून इथे एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, शी डज नॉट नो. म्हणजे आय डोंट नो चा आपण नुसतं सब्जेक्ट जरी चेंज केलं तरी आपला वाक्य बदललेला आहे, त्याचं वर्ब सुद्धा बदललेला आहे. आणि म्हणून आय डोंट नो चा आन्सर काय होईल, जर आपण आय शी ने रिप्लेस केलं तर शी डज नॉट नो. त्याच्यानंतर आहे दुसरा वाक्य बघा, माय फादर नोज, माझ्या पप्पांना माहित आहे, माझे पप्पा जाणतात असा याचा अर्थ होतो. आता जो हा माय फादर आहे, माय फादर कशाने चेंज करायचा आपल्याला, वी नी चेंज करायचा आहे. वी नी चेंज केलं तर आपला आन्सर काय होणार आहे, वी नो. काय होणार आहे, वी नो. म्हणजे फादर होते तेव्हा त्याला आपला वर्ब होता नोज, यस लागलेला होता, परंतु इथे वी आल्यामुळे इथं काय झाला, फक्त नो झाला. म्हणजेच बघा आपण सब्जेक्ट चेंज केला, आपला वर्ब सुद्धा चेंज झाला. त्यानंतरचं वाक्य बघा, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स, मी तुमच्या पावलांना काय करत आहे, फॉलो करत आहे असा याचा अर्थ होतो. आता आय जो आहे हा कशाने रिप्लेस करायचा आहे, ही नी करायचा आहे. कशाने करायचा आहे, ही नी करायचा आहे. आणि आय होता म्हणून याचा वर्ब होता एम. आता आयच्या ऐवजी आपल्याला वापरायचा आहे ही,
आणि ॲमच्या ऐवजी म्हणून इथे काय येणार इज, कारण आय होता म्हणून आपण ॲम वापरला, परंतु आपण आयला हिने रिप्लेस केलं म्हणून ॲमच्या ऐवजी इथे काय येणार इज, आणि आपला आन्सर काय होणार ही इज फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. तर असं याचा हे काय झालेलं आहे आन्सर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही झालं आपलं वर्कशॉप म्हणजे प्रश्नोत्तरे सोडवून झालेला आहे. अशा प्रकारे आपला पाठ द फन दे हॅड हा पूर्णपणे शिकवून झालेला आहे. त्याच्यावरचे प्रश्नोत्तरे सुद्धा सोडवून झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा लेक्चर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन आणि उपयोगी व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ जर तुमच्या मित्रांनाही तुम्हाला सजेस्ट करायचे असेल तर आमच्या चॅनलला शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नव्या चॅप्टरसह. तोपर्यंत धन्यवाद.